Hello students. So आपण आपला first chapter successfully complete केला. Then we have also completed our second chapter and now we are going to study our third chapter which is most interesting, and now it is very much easy for us to learn this chapter as we have covered our first and second chapter, and our second chapter was the base or the foundation for the third chapter. Now we are going to study the third chapter. It is charge of GST. Now listen carefully. From this lecture onwards, we are just going to gear up our syllabus so that we can complete it within time. So first of all, but we are not going to compromise any concept. We are not going to compromise any content. So we have to learn all the things, all the syllabus points with इक्विव्हॅलंट केअर, आणि आपल्याला ते खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करायचं. द ओनली थिंग इज यू शुड हॅव फोकस ऑन व्हॉट यू आर लर्निंग राईट नाऊ, सो दॅट आपल्याला त्याची त्याच वेळेला रिव्हिजन होत जाईल. त्याच ठिकाणी तुम्हाला परत परत ते उघडून स्टडी करण्याची आवश्यकता राहणार नाही. करेक्ट. नाउ लेट्स गो. फर्स्ट लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, लर्निंग आउटकम्स काय काय आहेत ते बघूया. फर्स्ट थिंग, एक्सप्लेन द एक्सटेंट ऑफ अँड कमेन्समेंट ऑफ सीजीएसटी ऍक्ट, आयजीएसटी ऍक्ट, एसजीएसटी अँड यूटीजीएसटी ऍक्ट. याची कमेन्समेंट काय आहे. देन डिस्क्राइब द प्रोव्हिजन्स पर्टेनिंग टू लेव्ही अँड कलेक्शन ऑफ सीजीएसटी अँड आयजीएसटी. सो सीजीएसटी ची लेव्ही आणि सीजीएसटीचं कलेक्शन, म्हणजे थोडक्यात आता आपण बघितलं की सप्लाय म्हणजे काय आहे. पहिल्यांदा आपण जीएसटी ची इंट्रोडक्शन बघितली, का जीएसटी आणला हे तुम्हाला मी एक फ्लो सांगतोय. सेकंडली आपण सप्लाय म्हणजे काय बघितलं. का बघितलं तर सप्लाय हा बेसिक इव्हेंट आहे की जर सप्लाय झाला तरच मुळात जीएसटी अट्रॅक्ट होणार आहे. आता आपण बघतोय की लेव्ही आणि कलेक्शन म्हणजे जीएसटी कधी अट्रॅक्ट होईल. मी माझ्या मैत्रिणीला किंवा मी माझ्या मित्राला काहीतरी गिफ्ट केलं किंवा मी माझ्या फॅमिली मेंबरला काहीतरी गिफ्ट केलं, विल दॅट अमाउंट टू सप्लाय ॲज वी आर रिलेटेड पर्सन्स, दॅट ऍक्टिव्हिटी इज कवर्ड अंडर शेड्यूल 1. सो ह्या गोष्टी आपल्याला आता स्टडी करायच्या. आपण सप्लायचा स्कोप बघितलाय, आता आपण जीएसटीच्या चार्ज कडे आलोय, म्हणजे कुठच्या ट्रान्झॅक्शन्स वरती जीएसटी ऍक्च्युअली लागू होईल हे आपल्याला बघायचंय. फर्स्टली इट शुड बी सप्लाय. फर्स्टली बिफोर दॅट आपण बघितलं की ते गुड्स असले पाहिजेत, मग ती किंवा सर्व्हिसेस असल्या पाहिजेत. देन वी हॅव स्टडीड दॅट व्हॉट इज सप्लाय, म्हणजे तो गुड्स असला तरी पण तो सप्लाय असेल तरच मुळात चार्ज आहे. नाउ वी आर गोइंग टू कम टू द चार्ज पोर्शन. सो हाऊ जीएसटी विल बी चार्ज. मग तो सीजीएसटी एसजीएसटी लागेल का आयजीएसटी लागेल, किंवा त्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत, प्रत्येक व्यक्तीने केलेल्या सप्लाय वरती जीएसटी अट्रॅक्ट होईल का. सो व्हेन जीएसटी विल गेट अट्रॅक्टेड. ठीक आहे, हे आपल्याला स्टडी करायचंय. This is first, this is second. Third is identify and analyze the services on which tax is payable under reverse charge mechanism. So this is excellent concept and it was a game changer move by government, which is reverse charge mechanism. याच्यामध्ये तुला डीप स्टडी करायचं आहे. आणि रिव्हर्स चार्ज वरती एक्झाम मध्ये एक तरी प्रश्न येणारच येणार. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये कॉम्पोजिट सप्लाय मिक्स सप्लाय वरती एक प्रश्न हमखास येणार आहे. सेकंडली कॉम्पोजिशन स्कीम जी या चॅप्टर मध्ये बघायची त्याच्यावरती एक प्रश्न येणार आहे. सी लगेच पुढे आलंच, कॉम्पोजिशन लेव्ही एलिजिबिलिटी फॉर द सेम अँड कंडिशन्स टू बी फुलफिल्ड. ह्याच्यावरती एक क्वेश्चन एक्झाम मध्ये हमखास येणार. 2 मार्काचा असू दे, 4 मार्काचा असू दे, 5 मार्काचा असू दे, ह्याच्यावरती एक क्वेश्चन येणार. आणि ह्याच्यावरती आय एक्सपेक्ट एमसीक्यू और 3 मार्क्स टू 4 मार्क्स क्वेश्चन. सो हे क्वेश्चन हमखास येणार आहेत, तुम्ही गृहीतच धरून ठेवा. सो त्या हिशोबाने आपल्याला त्या सगळ्या कन्सेप्ट स्टडी करायच्या. अँड नेक्स्टली अनालाइज, एक्सप्लेन अँड अनालाइज द ऑप्शन टू पे टॅक्स ॲट कन्सेशनल रेट अंडर नोटिफिकेशन 2/29. इट इज द कॉम्पोजिशन स्कीम. ती कॉम्पोजिशन स्कीमचाच पार्ट आहे. इट इज अ सब रूट और इट इज अ सब पार्ट ऑफ कॉम्पोजिशन स्कीम. ठीक आहे, सो त्यांनी कॉम्पोजिशन स्कीमच आणलेली आहे, फक्त वेगळ्या हेडिंगच्या अंडर, वेगळ्या नोटिफिकेशनच्या अंडर. सो दिस इज अवर 5 टॉपिक्स और 5 कंटेंट्स इन दिस सिलेबस. हा लास्ट चॅप्टर पेक्षा खूपच फास्ट स्पीडने आपल्याला कव्हर करता येईल, कारण आता बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ना बऱ्याच, हे आपण लास्ट चॅप्टर मध्ये ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. सी तुम्हाला इथे दिसत असेल की या चॅप्टर मध्ये त्यांनी ज्या कन्सेप्ट सांगितलेले आहेत त्यापैकी आता बघा, बिझनेसची कन्सेप्ट आपण लास्ट चॅप्टरला डिस्कस केलेली होती. ठीक आहे. देन या त्याच्यानंतर कन्सिडरेशनची डेफिनेशन आपली ऑलरेडी डिस्कस करून झाली. पर्सनची डेफिनेशन आपली ऑलरेडी डिस्कस करून झाली. देन सर्व्हिसेसची डेफिनेशन आपली ऑलरेडी डिस्कस करून झालेली आहे. सप्लायरची डेफिनेशन जी आहे तीही आपण स्टडी केलेली होती. देन टॅक्सेबल पर्सनची डेफिनेशन आपण शॉर्ट मध्ये स्टडी केलेली, मी तुम्हाला ब्रीफ ओव्हरव्ह्यू दिला होता. त्याच्यानंतर इंडियाची डेफिनेशन दिली आहे, तीही आपण स्टडी केलेली आहे. याच्यामध्ये परत एकदा बघूया. ठीक आहे. सो ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन ज्या स्टडी केलेल्या आहेत. आता इथे आपल्याला सेक्शन 9 जो आहे तो बेसिकली स्टडी करायचा आहे. बरं, मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो की तुम्हाला मी सेक्शनची लिस्ट पाठ करायला सांगितलेली होती. सो आय होप तुमच्या सगळ्यांनी ती लिस्ट पूर्ण पाठ केलेली आहे.
सो तुम्हाला सेक्शन 7 स्कोप ऑफ सप्लाय, सेक्शन 8 कॉम्पोजिट सप्लाय और मिक्स सप्लाय में टॅक्सेबिलिटी ऑफ कॉम्पोजिट सप्लाय और मिक्स सप्लाय, सेक्शन 9 चार्ज ऑफ जीएसटी, सेक्शन 10 कॉम्पोजिशन स्कीम, सेक्शन 11 पॉवर टू ग्रांट एक्झाम्पशन्स. हे पहिले 7 ते 11 सेक्शन तरी पाठच असले पाहिजेत. लक्षात येते, कारण हा तुमच्या सिलेबसचा खूप कोअर पार्ट आहे. अनलेस अँड अंटिल तुम्ही चॅप्टर 2 चॅप्टर 3 मध्ये एक्सेल करत नाही तोपर्यंत तुम्हाला जीएसटीचा क्रक्स लक्षात येऊ शकत नाही. सो रिमेंबर दीज 2 टॉपिक्स, लर्न बाय हार्ट. कुठच्याही टॉपिक्स पेक्षा ह्या 2 टॉपिक्सचा सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं किंवा लक्ष देऊन स्टडी केला तर इट इज व्हेरी मच इझी. तुम्ही बघितलं ना, तर आपण शेवटी जेव्हा रिव्हिजन करू किंवा मी तुम्हाला एक रिव्हिजन बुस्टर ऑडिओ क्लिप किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग क्लिप देईन, आपण विदिन 15 मिनिट्स पूर्ण सिलेबस सेकंड चॅप्टरचा जो आहे तो रिवाइज करू. ठीक आहे. सो आपल्याला सेक्शन 9 ह्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. सेक्शन 9 मध्ये पुन्हा 5 सबसेक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स चार्ज, फॉरवर्ड चार्ज, ई कॉमर्स ऑपरेटरची कॉन्सेप्ट काय आहे ती स्टडी करायची आहे. त्याच्यानंतर त्यांनी क्लासिफिकेशनचा एक पार्ट दिलेला आहे, सर्व्हिसेस, गुड्स, HSN कोड हा पण आपण बघितला होता. देन रिअल इस्टेट साठी थोडा वेगळा क्लॅरिफिकेशन आहे. देन कॉम्पोजिशन लेवी. कॉम्पोजिशन लेवी हाही खूप इझी मॅटर आहे, थोडासा कॉम्प्लिकेट त्यांनी त्या नोटिफिकेशनने केलेला आहे, पण स्टील आपण जसं तो स्टडी करू तुम्हाला तो खूप इझी जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. सो आय एम जस्ट टेकिंग अ ओव्हरव्ह्यू काय काय आपल्याला स्टडी करायचं. सो दिस इज सब पार्ट ऑफ दॅट कॉम्पोजिशन स्कीम ओनली. हा जो नोटिफिकेशन 2/2019 आहे ना, जेव्हा आपण ते वाचू तेव्हा तुम्हाला समजेल की इट इज नथिंग बट द कॉम्पोजिशन स्कीम. सो इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग फॉर अस टू स्टडी दॅट थिंग. ओके, या. नाउ लेट्स गो. Now in this today's lecture or the first part of today's lecture, we are going to understand certain basic concepts which will be essential for us to study this chapter. Yeah. Okay, my friends, so let's start. First thing what they have given us, the chapter overview आपण बघितला आहे, so I'm not giving you again and again. सो मुळात इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी इम्पॉर्टंट पॉईंट्स काय सांगितलेले आहेत, दे आर वर्थ नोटिंग. तर तुम्हाला हे माहिती आहे की 101st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आहे. हा लक्षात ठेवा, कधी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. 122nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल होतं, पण 101st ऍक्ट आहे. 102nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल होतं की जे कन्वर्ट होऊन 101st अमेंडमेंट ऍक्ट तयार झाला. हा फरक का पडला, तर अशी काही कॉन्स्टिट्यूशन बिल्स होती की जी पास झाली नाहीत. सो ऍक्च्युअली कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल कितवं होतं, 122nd होतं, पण 101st ऍक्ट जो आहे तो पास झाला. नाऊ आपण सुरुवातीच्या चॅप्टरला जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशनची प्रोव्हिजन्स बघत होतो तेव्हाही आपण बघितलं होतं की इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन वरती टॅक्स लावायचा जो पॉवर आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेली आहे. थोडासा नॉईज मध्ये डिस्टर्बन्स येईल कारण खूप पाऊस सुरू झालाय आणि त्याच्यामुळे थोडंसं इथे थोडा आवाजामध्ये डिस्टर्बन्स येईल. सो प्लीज त्याच्यावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. सो त्यांनी काय सांगितलं, द व्हेरी बेसिस फॉर द चार्ज ऑफ टॅक्स इन एनी टॅक्सिंग स्टॅच्यूट इज अ टॅक्सेबल इव्हेंट. The occurrence of the event which triggers the levy of tax. This is most important sentence. असा कुठचा इव्हेंट आहे की तो इव्हेंट घडला की आमच्याकडे लेवी अट्रॅक्ट होते, आमच्या त्या ट्रान्झॅक्शन वरती जीएसटी अट्रॅक्ट होतो. नाउ दॅट टॅक्सेबल इव्हेंट इज सप्लाय. लक्षात येते, टॅक्सेबल इव्हेंट इज सप्लाय. सो अनलेस अँड अंटिल तो सप्लाय होत नाही, जीएसटी लॉ हॅज नो पॉवर टू चार्ज टॅक्स ऑन दिस. Unless and until any transaction is not a supply as per section 7(1)(2)(3) and schedule 1(2)(3), it will not be taxed under GST. No tax can be levied or collected by the government on the same. लक्षात येते. So this is most important thing. Nextly, CGST and SGST, UTGST are levied on all intrastate supplies of goods and services, while IGST is levied on interstate supplies. So हेही आपण व्हेरी फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं जेव्हा आपण ती एक्झाम्पल स्टडी करत होतो त्यावेळेला. नाउ इंट्रास्टेट सप्लाय म्हणजे काय आणि इंटरस्टेट सप्लाय म्हणजे काय, आता ऍक्च्युअली आपल्याला प्लेस ऑफ सप्लायच्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या आयपीसीसी लेवलला ऍप्लिकेबल नाही आहेत. ठीक आहे, पण आपल्याला इंटरस्टेट किंवा इंट्रास्टेट हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. असंही आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही. ते तुम्हाला क्लिअरली देतील की एकतर ट्रान्झॅक्शन खूप इझी असेल, ते डायरेक्टली गुड्स आर मुव्हिंग फ्रॉम वन स्टेट टू अनदर, so you will be easily able to identify whether that interstate or intrastate, and if that is intrastate then you have to charge CGST plus SGST. If that is interstate then you have to charge IGST. एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर इंट्रास्टेट असेल तर CGST SGST, जर इंटरस्टेट असेल तर IGST चार्ज करायचा आहे. आता हे इंट्रास्टेट सप्लाय कसा डिफाइन करतात किंवा कसा आयडेंटिफाय होतो,
The location of supplier and place of supply of goods or services are in the same state or union territory. It is treated as intrastate supply of goods or services respectively. So important आहे, मार्क करून ठेवा. लोकेशन ऑफ सप्लायर, कुठेही रेसिपियंट महत्वाचं नाही. या डेफिनेशन मध्ये काय म्हणतात, लोकेशन ऑफ सप्लायर अँड प्लेस ऑफ सप्लाय ऑफ दॅट गुड्स. हे जेव्हा एकाच स्टेट मध्ये असतं तेव्हा त्याला इंट्रा स्टेट सप्लाय म्हणतात. त्याच्यावरती CGST प्लस SGST चार्ज केला जातो. नाव तुम्हाला प्लेस ऑफ सप्लाय ही कॉन्सेप्टच त्यांनी दिलेली नाहीये. सो अकॉर्डिंग टू मी ते एक्झाम मध्ये तुम्हाला असं नाही विचारू शकत की वेदर दिस सप्लाय इज इंटरस्टेट सप्लाय or whether this supply is intrastate supply. No, they will be clear cutly giving you that okay, this transaction is intrastate. So now you have to apply your brain only to the extent that okay, if intrastate CGST SGST, if interstate then IGST. एवढंच डोकं आपल्याला चालवायचं. नाव इंटरस्टेटला बरोबर अपोजिट आहे की when location of supplier and place of supply of goods or services are in two different states to different union territories or state and union territory. So any combination असू शकतं. म्हणजे सप्लायर जो आहे तो महाराष्ट्रात आहे आणि रेसिपियंट जो आहे तो गुजरातमध्ये आहे. सप्लायर जो आहे तो तुमच्या दमण अँड दीव मध्ये आहे आणि रेसिपियंट प्लेस ऑफ सप्लाय जो सॉरी रेसिपियंट नाही प्लेस ऑफ सप्लाय जो आहे तो अंदमान निकोबारला आहे, किंवा सप्लायर महाराष्ट्रात आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय दमण अँड दीव मध्ये आहे. सो एनी कॉम्बिनेशन असू शकतं, तर ते इंटरस्टेट सप्लाय म्हणून ट्रीट केला जाईल. सो दीज आर बेसिक कॉन्सेप्ट. प्लेस ऑफ सप्लाय मी तुम्हाला आता एक्सप्लेन नाही करत बिकॉज इफ आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू द प्लेस ऑफ सप्लाय तर मग आपल्याला पूर्णच त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहे ते स्टडी करायला लागतील अँड इट विल बी कन्फ्युजिंग फॉर अन IPCC स्टुडंट टू अंडरस्टँड द होल कॉन्सेप्ट ऑफ प्लेस ऑफ सप्लाय अँड वी आर नॉट गोइंग टू वेस्ट अवर टाइम बिकॉज इट इज नॉट पार्ट ऑफ अवर सिलेबस. इफ टाइम रिमेन्स, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण सेक्शन 12 सेक्शन 13 जे आहेत IGST ऍक्ट ते बघू, बट नॉट नाऊ. आणि आता माझा सजेशन आहे असं आहे की आता प्लेस ऑफ सप्लायवरती तुम्हीही फार वेळ घालवू नका बिकॉज इट इज नॉट पार्ट ऑफ अवर सिलेबस. नाउ डेफिनेशन्स काय काय आहेत. सेंट्रल टॅक्स, फालतू डेफिनेशन मीन्स सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लेविड अंडर सेक्शन 9. आता ही डेफिनेशन करण्याची काही गरज नव्हती पण ऍक्ट आहे, सगळ्या डेफिनेशन लागतात, सो डिफाईन केलेलं आहे. सिमिलरली इंटिग्रेटेड टॅक्स दॅट मीन्स IGST स्टेट टॅक्स, सिमिलर डेफिनेशन्स आहेत. गुड्सची डेफिनेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे. नाउ एक्झम्प्ट सप्लाय. एक्झम्प्ट सप्लाय म्हणजे काय. एक्झम्प्ट सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ which attracts nil rate of tax or which may be wholly exempt from tax under section 11 or section 6 of the IGST Act and includes non-taxable supply. So exempt supply म्हणजे काय आहे तर जो बाय व्हर्च्यू ऑफ नोटिफिकेशन एक्झम्प्ट आहे. आता एक्झम्पशन साठी एक नोटिफिकेशन पब्लिश केलं गेलेलं आहे. सो त्या नोटिफिकेशनच्या इफेक्टमुळे ॲज दॅट गुड्स ऑर दॅट सर्व्हिसेस आर कंटेन्ड or listed in that notification, they are to be treated as exempt. Similarly, under section 11 किंवा section 6 ला जर काही exemption provide केलं असेल specifically तर ते गुड्स जे आहेत ते एक्झाम केलेले आहेत. आणि शेवटी त्यांनी जे वाक्य म्हटलं अँड इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. सो हे का इन्क्लुजन केलेलं आहे. सो दिस इन्क्लुजन इज फॉर द पर्पज ऑफ बिल ऑफ सप्लाय. दिस इन्क्लुजन इज फॉर द पर्पज ऑफ रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट when we are going to study input tax credit, reversal of ITC under rule 42-43. But एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवी, जरी ते have defined that non taxable supply is included in the definition of exempt supply, म्हणजे सगळेच exempt supply हे non taxable supply असतील असं नाहीये. Just they have said that non taxable supplies are exempt supplies. त्यांचं वर्डिंग काय आहे, includes non taxable supply म्हणजे सगळे exempt supply non taxable supply होतील का नाही, पण सगळे नॉन टॅक्सेबल सप्लाय हे एक्झाम्प्ट सप्लाय असतीलच. लक्षात येते. सो दिस इज एक्झाम्प्ट सप्लायची डेफिनेशन आहे. सो एक्झाम्प्ट म्हणजे काय तर त्याच्यावरती टॅक्सची लेव्ही आहे. आता ह्याच्यामध्ये थोडा फरक पडतो, त्यांनी जे इन्क्लुजन केलं याच्यामध्ये थोडी अनॉमली क्रिएट झालेली आहे. बट बेसिकली एक्झाम्प्ट सप्लाय म्हणजे आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की एक्झाम्प्ट सप्लाय वरती टॅक्सची लेव्ही आहे, म्हणजे टॅक्स इज लेव्हीड ऑन द सेम, बट राईट नाऊ they are covered under that notification, so they are exempt. So basically every exempt supply other than non taxable is basically taxable supply.
व्हॉट डू यू मीन बाय टॅक्सेबल सप्लाय? टॅक्सेबल सप्लायची पण डेफिनेशन त्यांनी इथे कव्हर केलेली आहे, ती पण आपण लगेच बघूया. टॅक्सेबल सप्लाय मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस विच इज चार्जेबल टू टॅक्स. लक्षात येत आहे? सो ज्याच्यावरती चार्ज क्रिएट झालेला आहे इट इज सप्लाय और इट इज अ टॅक्सेबल सप्लाय. आणि ज्याच्यावरती बेसिकली चार्ज आहे, लेव्ही आहे, बट राईट नाऊ इट इज कव्हर्ड बाय एक्झम्पशन गिवन अंडर सेक्शन 6 और सेक्शन 11. इट इज कव्हर्ड अंडर नोटिफिकेशन इश्यूड अंडर दॅट सेक्शन. सो दॅट्स वाय इट इज एक्झम्प्ट. हे थोडं लक्षात घ्यायला अवघड जाईल. सो एक्झम्प्ट सप्लायवरती आपण टॅक्स पे करत नाहीच, ठीक आहे. बट एव्हरी एक्झम्प्ट सप्लाय इज बेसिकली अ टॅक्सेबल सप्लाय. आणि just now it is covered by notification, it is exempt right now. That means if that notification is withdrawn then it is a taxable supply. By act, under act तो taxable आहे, पण just त्यांनी आता एक notification insert केलेलं आहे due to which that supply becomes exempt supply. That means there is no tax is collected on the same. Though tax is levied on the same. tax ची लेव्ही नाहीये का? tax ची लेव्ही आहे. मग tax ची लेव्ही नाहीये कशावर? अल्कोहोलिक लिकर वरती tax ची लेव्ही आहे का? नाहीच आहे. अल्कोहोलिक लिकर वरती टॅक्सची लेव्हीच नाहीये. लक्षात येते? सो बिकॉज तो पूर्ण आउटसाइडच ठेवलेला आहे ना जीएसटी मधून. पण बाकी समजा आता ग्रोसरीज आहेत किंवा फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत की जे आर एक्झम्प्ट, त्याच्यावरती लेव्ही नाहीये का? आहे. ऍज पर चार्जिंग सेक्शन जर फक्त वाचला तर दे आर टॅक्सेबल, बट राईट नाऊ ऍज दे आर कव्हर्ड अंडर दॅट नोटिफिकेशन दे विल बी ट्रीटेड ऍज एक्झम्प्ट. सो हे स्टेटमेंट तुझ्याकडे लिहून घ्या, कुठेतरी तुम्हाला उपयोगी पडेल. So this is, one is taxable supply, one is exempt supply, and one is non-taxable supply. So what do you mean by non-taxable supply? Non-taxable supply means one alcoholic liquor for human consumption and 5 petroleum products. कुठचे 5 पेट्रोलियम प्रोडक्ट होते आठवतात का कुणाला? फर्स्ट टॉपिक मध्ये आपण स्टडी केलेलं होतं. पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट कॉमनली नोन एज पेट्रोल, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल एटीएफ अँड नॅचरल गॅस. ठीक आहे, या प्रत्येक पॉइंटवर आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. स्टील आता मी तुम्हाला जस्ट रिवाइज करून दिलंय. सो या पद्धतीने तुम्ही रिवाइज करता राहिलं पाहिजे. ओके, सो वी हॅव स्टडीड व्हॉट इज एक्झम्प्ट सप्लाय, व्हॉट इज टॅक्सेबल सप्लाय, ओके, व्हॉट इज नॉन टॅक्सेबल सप्लाय अँड व्हॉट इज एक्झम्प्ट सप्लाय. काय काय बघितलं आपण? टॅक्सेबल सप्लाय, देन exempt supply, then there is also one concept of non-taxable supply, and we have also studied the concept of no supply. So ह्या कशावरच आपण टॅक्स पे करणार नाही आहोत. नो जीएसटी, नो जीएसटी, नो जीएसटी. बट प्रत्येकासाठी लॉजिक वेगळं आहे. नो सप्लायसाठी काय? नो जीएसटी बिकॉज इट इज नॉट अ सप्लाय इव्हन. सो बेसिक चार्जेबल चार्जिंग सेक्शनचा जो इव्हेंट आहे, टॅक्सेबल इव्हेंट आहे, तोच ऍबसेंट आहे. सो हा सप्लाय होत नाही. नॉन टॅक्सेबल सप्लाय मध्ये लेव्ही नाहीये, म्हणजे जो चार्जिंग सेक्शन आहे जीएसटी ऍक्टचा, तो चार्जिंग सेक्शन ह्या सप्लाईजना एक्सक्लूड करतो, म्हणून दे आर नॉन टॅक्सेबल सप्लाईज. एक्झम्प्ट सप्लाईज म्हणजे काय? चार्जिंग सेक्शन त्यांना कव्हर केलेलं आहे, बट राईट नाव त्यांना एक एक्झम्पशन दिलं, त्यांना एक शेल्फ दिलेला आहे की त्या एक्झम्पशन नोटिफिकेशन मध्ये त्यांना कव्हर केलेलं आहे, त्यामुळे त्यांना नील रेट ऑफ टॅक्स अप्लाय होतो. काय होतो? नील रेट. दॅट मीन्स आयदर डॅश आहे रेट शेड्यूल मध्ये किंवा 0% आहे, नील रेट आहे असा तरी आहे, किंवा ते नोटिफिकेशनने एक्झम्प्ट केलेले आहे. ठीक आहे, सो दिस इज वन कन्सेप्ट. आणि ह्याच्यानंतर आणखी पण एक कन्सेप्ट आहे, झिरो रेटेड सप्लाईज. बघा, जीएसटी लागत नाही असे किती प्रकारचे सप्लाय आहेत. एकतर तो एक्झम्प्ट आहे, किंवा तो नॉन टॅक्सेबल आहे, किंवा तो नो सप्लाय आहे, किंवा तो झिरो रेटेड सप्लाय आहे. तर झिरो रेटेड सप्लाय म्हणजे काय? सप्लाय मेड टू सेज युनिट और सेज डेव्हलपर. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन और गुड्स और सर्व्हिसेस विच आर एक्सपोर्टेड आउटसाइड इंडिया. सो दे आर ट्रीटेड एज झिरो रेटेड सप्लाय. सो झिरो रेटेड सप्लाय म्हणजे काय? आयदर इट इज एक्सपोर्ट, दोनच कॅटेगरी आहेत, एकतर एक्सपोर्ट आहे किंवा सेजला सप्लाय केलेला आहे. बिकॉज तुम्हाला माहिती आहे की टॅक्सेशन पर्पज साठी सेज इज ट्रीटेड एट इट इज आउटसाइड इंडिया. स्पेशल इकॉनॉमिक झोन जो आहे, तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये पण बघितलं असेल की तो आउटसाइड इंडिया आहे असं अज्युम केलं जातं. सो एकतर एक्सपोर्ट केला असेल किंवा सेल्सला सप्लाय केला असेल. मे दॅट कमोडिटी बी एक्झम्प्ट, मे दॅट कमोडिटी बी टॅक्सेबल ॲट द रेट ऑफ एनी रेट. वन्स इट इज एक्सपोर्टेड इट बिकम्स झिरो रेटेड सप्लाय.
सो हा झिरो रेटेड सप्लाय कशावरती बेस्ड आहे? इट इज बेस्ड ऑन द इव्हेंट. लक्षात येते? झिरो रेटेड सप्लाय म्हणजे काय? ह्याच्यावर आपण टॅक्स पे करणार नाहीच होत. पण वन हाऊ एनी सप्लाय बिकम झिरो रेटेड सप्लाय इफ यू आर गोइंग टू एक्सपोर्ट दॅट कमोडिटी or if we are going to supply that commodity to sales unit or sales developer, then it will be treated as zero rated supply. त्याचा रेट काही असू देत, if you are going to supply it to sales or if we are going to export it, automatically that rate becomes zero आणि तो zero rated supply म्हणून ट्रीट होईल. सो ह्या काही कॅटेगरीज आहेत. So we have learned exempt supply. Aggregate turnover definition आपण जरा थोड्या वेळाने बघूया. We are going to study compositions किंवा आपल्याला ती डिटेल मध्ये स्टडी करायची आहे. देन इन बिझनेसची डेफिनेशन, कन्सिडरेशनची डेफिनेशन. कन्सिडरेशनची डेफिनेशन आठवते का कोणाला? आपण आता गेल्या टॉपिक मध्ये पण त्याचा एक चार्ट करून बघितला होता. एनी पेमेंट मेड आपण काय बघितलं होतं? एक तर पेमेंट मेड आहे किंवा एनी मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ऍक्ट ऑर फॉरबिअरन्स आहे. इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स ऑर फॉर इंड्युसमेंट ऑफ, आठवते का? सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, एक तर रेसिपियंट कडून किंवा एनी अदर पर्सन. सो रेसिपियंट कडून दिलं जाईल असं काही बंधन त्याच्यावरती नाहीये. ह्याच्यात आपण एक दोन गोष्टी एक्सक्लूड करायच्या बघितल्या होत्या. कुठच्या? सिक्युरिटी डिपॉझिट. कुठपर्यंत? अनलेस अँड अंटिल दॅट सप्लायर इज अप्लाइंग दॅट डिपॉझिट ऍज अ कन्सिडरेशन. जोपर्यंत सप्लायर ते डिपॉझिट जे आहे ते स्वतःचं कन्सिडरेशन म्हणून त्याला ऍक्सेप्ट करत नाही आणि ते अप्रोप्रिएट करत नाही, तोपर्यंत त्याला कन्सिडरेशन मध्ये इन्क्लूड करायचं नाही. आणि आपण काय बघितलं होतं? सबसिडी गिव्हन बाय सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट विल नॉट फॉर्म पार्ट ऑफ कन्सिडरेशन. सो आपण एक एक्झाम्पल पण बघितलं की एखाद्या सप्लायरला जर सबसिडी येत असेल तर त्याने असं नाही म्हणायचं की मला 100 रुपयाची कमॉडिटी होती त्यातले 20 रुपये गव्हर्नमेंटने दिले आणि 80 रुपये पब्लिकने दिले. ही विल से दॅट आय एम गोइंग टू सेल दिस कमॉडिटी फॉर ₹80. तर ती सबसिडियरी जी आहे, सबसिडी जी आहे ती कन्सिडरेशन मध्ये इन्क्लूड करायची नाहीये. रिव्हिजन. पर्सनची डेफिनेशन आपण कशी लक्षात ठेवलेली? पेयर्स केलेल्या होत्या. इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी, फर्म, LLP, कंपनी, फॉरेन कंपनी, देन सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, देन ट्रस्ट, बॉडी कॉर्पोरेट, ट्रस्ट आणि आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने आपण ते डेफिनेशन. त्याच्यात AOP BOI पण एक पेअर होती. सो AOP BOI चा डिफरन्स पण आपण लास्ट डेला बघितलेला होता. ठीक आहे. सो आपण टॅक्सेबल सप्लाय म्हणजे काय आता बघितलं, एक्झाम सप्लाय म्हणजे काय बघितलं, नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे काय बघितलं. देन टॅक्सेबल पर्सनची डेफिनेशन. आता टॅक्सेबल पर्सनची डेफिनेशन बघूया. अ पर्सन हु इज रजिस्टर्ड ऑर लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 22 और सेक्शन 24. हे खालचं जे दिलेलं आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट इव्हन अनरजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू बी रजिस्टर्ड इज अ टॅक्सेबल पर्सन. सी 4चा सेक्शन जो आहे ना तो टॅक्सेबल पर्सन म्हणतो, तो रजिस्टर्ड पर्सन म्हणत नाही. टॅक्सेबल पर्सन म्हणजे काय? तर जो रजिस्ट्रेशन घेण्यासाठी लायबल होता किंवा ज्याने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. से फॉर एक्झाम्पल मी एक डीलर आहे आणि माझा टर्नओव्हर ₹50 lakhs आहे. ठीक आहे. सो आयडियली ऍज पर GST लॉ मी रजिस्ट्रेशन घ्यायला हवं होतं. आय वॉज लायबल टू बी रजिस्टर्ड. पण मी रजिस्ट्रेशन घेतलंच नाहीये. मला टॅक्स नाही पे करायचं ना गव्हर्नमेंटला. सो आय एम फ्रॉड्युलेंटली नॉट टेकिंग रजिस्ट्रेशन. नाऊ इफ एनी टॅक्स अथॉरिटी आयडेंटिफाईज दिस and if he wants to collect tax on the supplies made by that person who is willingly not registered under GST for evading taxes, then there must be a charge on that supply. त्या सप्लाय वरती कुठेतरी टॅक्स कलेक्ट करण्याची पॉवर गव्हर्नमेंटला असायला हवी. सो त्यांनी टॅक्सेबल पर्सनच्या डेफिनेशन मध्ये त्याला इन्क्लूड केलेला आहे. सो इवन इफ ही इज नॉट रजिस्टर्ड बट ही वॉज लायबल टू बी रजिस्टर्ड, तरी सुद्धा त्याने केलेल्या सप्लाय वरती GST लेव्ही करण्याचा आणि कलेक्ट करण्याची पॉवर गव्हर्नमेंटला मिळते. म्हणून त्यांनी फक्त रजिस्टर्ड म्हटलेलं नाहीये. कारण असं होऊ शकतं ना की माझा टर्नओव्हर 1 कोटीचा आहे आणि मी नाहीच रजिस्ट्रेशन घेत. काय करता? मी नाहीच रजिस्टर होत GST ऍक्टच्या अंडर. सो असं होऊ नये. दॅट्स वाय दे हॅव सेड दॅट ए पर्सन हु इज रजिस्टर्ड and who is liable to be registered under section 22 and 24. 22 is turnover threshold limit and 24 is compulsory registration without threshold limit. So आता GST मध्ये threshold limit सांगितलेले आहेत आणि सेक्शन 24 जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही यादी दिलेली आहे काही व्यक्तींची किंवा काही सप्लायर्सची. दे शुड बी रजिस्टर्ड इवन इफ विदाउट एनी थ्रेशोल्ड लिमिट. सो त्यांना काही टर्नओव्हरची थ्रेशोल्ड वगैरे नाहीये. दे शुड स्टार्ट रजिस्टर और दे शुड रजिस्टर देमसेल्फ फ्रॉम ₹1 ऑफ देअर सप्लाय. सो सेक्शन 22 किंवा सेक्शन 24 च्या अंडर जो रजिस्टर होण्यासाठी लायबल आहे किंवा जो रजिस्टर झालेला आहे, देअर माइट बी पॉसिबिलिटी ऑफ रिव्हर्स सिच्युएशन. माझा टर्नओव्हर आता ₹0 आहे बट आय वॉन्ट GST रजिस्ट्रेशन.
गव्हर्नमेंट विल नॉट स्टॉप यू. गव्हर्नमेंट विल से ओके या तुम्हाला जीएसटी पे करायची हौस आहे ना, ओके यू कॅन टेक व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. नॉट नेसेसरली प्रत्येकाला टर्नओव्हर एक्सिड होईपर्यंत थांबायचं. तुम्हाला स्वतःहून वाटतं ना जीएसटी नंबर काढायचा आहे, जीएसटी रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, घ्या नंबर, यू विल बी अ टॅक्सेबल पर्सन देन. तुम्ही असं नाही म्हणू शकत की ओके मी रजिस्ट्रेशन घेतो अँड देन जोपर्यंत माझी थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस होत नाही टर्नओव्हरची तोपर्यंत मला काहीच टेन्शन नाही, मी काय जीएसटीचा कंप्लायन्स करत नाही. नो, तुमचा टर्नओव्हर ₹1,00,000 आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं, यू विल नाऊ बी ॲट पार विथ ऑल अदर टॅक्सेबल पर्सन्स, ऑल अदर रजिस्टर्ड पर्सन्स. देन यू हॅव टू फॉलो ऑल द compliances, you have to collect tax on your outward supplies, you have to pay that to the government and so on. So GST कायदा रजिस्टर्ड व्हॉलंटरीली अँड रजिस्टर्ड ड्यू टू एक्सिडिंग थ्रेशोल्ड लिमिट ह्याच्यामध्ये कुठेही डिफर करत नाही. लक्षात येतंय? सो त्याच्यानंतर इंडियाची डेफिनेशन आहे, ती इंडियाची डेफिनेशन पण आपण बघितलेली आहे. जस्ट हॅव अ लुक ॲट द सेम. त्यांनी इथे तुम्हाला ते टेरिटोरियल वॉटर्स एक्झाम्पल दिलंय. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय, बेसलाईन म्हणजे काय, टेरिटोरियल वॉटर्स कुठपर्यंत असतात, 12 नॉटिकल माइल्स पर्यंत टेरिटोरियल वॉटर्स आहे. त्याच्यानंतर पुढच्या 24 नॉटिकल माइल्स पर्यंत कॉन्टिग्युअस झोन असतो. त्याच्यानंतर 200 नॉटिकल माइल्स पर्यंत एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो. सो हा जो सी बेड आहे, त्याच्यानंतर सब सॉइल आहे, तर जी एअर आहे वरची, ही सगळी तुमच्या डेफिनेशन ऑफ इंडियामध्ये इन्क्लूड होते. सो या पद्धतीची डायग्राम आपण आपल्या सेकंड चॅप्टर मध्ये ड्रॉ केलेली होती, काढलेली होती. सो इथे तुम्हाला एमसीक्यू विचारू शकतात हा, की 12 नॉटिकल माइल्स पर्यंत तुमचा टेरिटोरियल वॉटर्स आहे, इट इज अ पार्ट ऑफ इंडिया. 24 नॉटिकल माइल्स पर्यंत, पण 24 नॉटिकल माइल्स कुठून, परत बेस लाईन पासूनच म्हणजे ऍक्च्युली नेक्स्ट 12 नॉटिकल माइल्स पर्यंत कॉन्टिग्युअस झोन आहे. कॉन्टिग्युअस झोन म्हणजे काय, तर लगतचा एरिया ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रॅक्शनचे राईट्स असतात किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला कस्टम अथॉरिटीजना चेकिंगचे किंवा इन्स्पेक्शनचे राईट्स असतात. लक्षात येते? सो टेरिटोरियल वॉटर इज अ पार्ट ऑफ इंडिया. पण मग काय होऊ शकतं की समजा मी एखादा चोर आहे किंवा मी स्मगलिंग करतोय, सो मी काय करेन, मी इथून बॉर्डरवरनं चाललोय, ओके, मी इथे बाहेर पडेन आणि त्यांना सांगेन ओके आय एम नॉट आउट ऑफ इंडिया, तुम्ही मला हात नाही लावू शकत. सो कॉन्टिग्युअस झोन मध्ये कस्टम अथॉरिटीज ज्या असतात पॉवर असतात, दे कॅन फायर, दे कॅन शूट, दे कॅन अरेस्ट यू, दे कॅन सर्च यू. ऍक्च्युअली टेरिटोरियल वॉटर्स आर 12 नॉटिकल माइल्स फ्रॉम इंडियन बेस लाईन. सो 12 नॉटिकल माइल्स पर्यंत तर भारतच आहे, इंडियाच आहे. पण त्याच्या पुढच्या 12 नॉटिकल माइल्स मध्ये कस्टम अथॉरिटीजना पॉवर आहेत. आणि हा जो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शनचे राईट्स आपल्याला आहेत. म्हणजे इथलं खालचं ऑइल, इथले खालचे काय आपल्याकडे असतील ते नॅचरल गॅसेस हे आपण एक्सकव्हेट करू शकतो. ऑब्विसली ज्या ठिकाणी बॉर्डर्स खूप नियर बाय असतात त्या ठिकाणी ट्रीटीज असतात इंटरनॅशनल. त्या ठिकाणी आपण इंटरनॅशनल अग्रीमेंट्स काहीतरी पास केलेली असतात, त्यानुसार ते अग्रीमेंट्स जी आहेत ती परफॉर्म होतात. ठीक आहे. नाउ दे हॅव गिव्हन यू द डेफिनेशन ऑफ युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरी म्हणजे काय, ॲज पर UTGST ऍक्ट त्यांनी दिलेला एक्सटेंड्स टू युनियन टेरिटरीज. सो अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा अँड नगर हवेली, दमण दीव, चंदीगड अँड अदर टेरिटरी. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं का कुठच्या दोन टेरिटरीज नाहीयेत. सी दिल्ली इज अ युनियन टेरिटरी अँड पॉंडिचेरी इज युनियन टेरिटरी, बट दे हॅव देअर ओन स्टेट लेजिस्लेचर. त्या दोन्ही राज्यांना स्वतःची विधानसभा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी SGST ऍक्टच प्रिव्हेल होतो. दिल्ली अँड पॉंडिचेरी they are not treated as union territories as per GST law. GST law साठी या 6 गोष्टीच फक्त युनियन टेरिटरीज आहेत. दिल्ली अँड पॉंडिचेरी आर स्टेट्स फॉर GST law because they have their own state legislatures. हे कायम लक्षात ठेवा. This can be asked as your MCQ. सो गाईज आपण इथे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स सगळ्या होत्या त्या कव्हर केलेल्या आहेत. नाउ वी विल स्टॉप हिअर अँड इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट स्टडिंग डिरेक्टली आवर चार्जिंग सेक्शन, दॅट इज सेक्शन 9, अँड विच विल बी अमेझिंग थिंग. आपण सेक्शन 9.1, 9.2 आणि 9.5 जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू अँड वी विल लिव्ह रिव्हर्स चार्ज फॉर इन द व्हेरी नेक्स्ट लेक्चर फॉर डिस्कशन. तोपर्यंत बाय.